नमस्कार. मी आपल्या सर्वांचा लाडका निवेदक, नकलाकार, हास्य कलाकार आशिष पुंडलिक सातपुते. आज काही वेगळ्या कलाकारांच्या नकला आपल्यासमोर सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो. काही वेगवेगळ्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत ज्यांचं नाव आहे अशा दिग्गज कलाकारांच्या आवाजात मी आपल्यासोबत चर्चा करणार आहे. आपण आवाज ओळखा. मी काही कलाकारांचे आवाज काढतो आणि आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा की मी कोणा कलाकारांचा हा आवाज काढला. पहिला आवाज. हे गारंटी चाहिए, मैं जो भी कहता हूँ सच कहता हूँ. हे ध्यान में रख, गॅरंटी चाहिए. हे नाऱ्या, तुला काय जास्त कळतं का? बोला तो बोला. मेरे को किसी भी हालत मेरे को चाहिए. बोला तो बोला. काय लावलंय शिवापूरच्या गावात? जादूची बाटली, ती फुलवाली गंगी. अरे ये तात्या मी तुला किती वेळा सांगितलं. या लक्षात ठेव. जरा दोन पिंगाच्या मधोमध जमी तुझ्या गोळी मारली. या लक्षात ठेव. कसं काय व्हायचं गलगल? लोक आपल्याकडे बघतायत, आपण त्यांच्याकडे बघतोय. अरे सिद्धू, ए मोने, अरे कानोळे, कसं काय व्हायचं? बाबा लगीन डिंचांग. हे बाबाने सोड दुर्गी सोड. मालक भरत चौकचा बरोबर काढला. अरे भाई साहब, ये जो मेरा दोस्त है बहुत बेहतरीन है. अरे बताइए क्या नाम है आपका? बरखुरदार, एक बात ध्यान में रखो. हम है, तुम हो. नहीं बसंत नहीं, कत्ते के सामने मत नाचना बसंती. कूद रहा बसंती. सोड रे. तुम्हाला काय कळतं का नाही रे? लोक कशी माझ्याकडे टाकामका बघतात. तुमच्या माईला तुम्ही म्हणजे आता आईला काय बोलाल त्याचा भरोसा नाही. अरे काय लावलंय काय या ठिकाणी? तुमच्या आईचे लुगडे धुतले तुमच्या. तिच्या माया सांगा बरं, हा आवाज कुणाचा आहे? ए गंगे, गंगू तारून तुझं बेताम डंबाम. अहो काय सांगायचं तुम्हाला? अरे बापरे. सांगायचं म्हणजे हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे. दोन शब्द शुभेच्छा देतो. स्वप्नील साहेब आहेत आमचे जवळचे मित्र. अरे तो पाठीमागचा आवाज कोणीतरी कमी करा रे. मला असं वाटतं की आपल्या या जगामध्ये प्रत्येकानं प्रत्येक माणसाशी चांगलं वागलं पाहिजे. तसं तुमचं आणि माझं नातं म्हटलं तर फार जिव्हाळ्याचं नातं या ठिकाणी. जास्त काय बोलू शकत नाही. मस्त हसायचं, खेळायचं, कसलं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. विधाता, आता काय सांगायचं? किती लोक आपल्याकडे टाकामाका बघतायत. कसं काय व्हायचं? सरकार झोपलंय वाटतं. काय म्हणावं काय आता कळत नाही. वाटलं होतं मला तिच्या आईला एवढा मोठा कार्यक्रम ठेवणार. तिच्या आईला तिच्या सौदामिनी आधी कुंकू लाव. तिच्या आईला कुंकू लावत नाही. तिच्या आईला काय म्हणताय? कसं काय बुद्धी जागे? बरं आहे ना? बुद्धी जागेला काही कळतच नाही. मैजराव, अहो खरं सांगतो, मी कोणाची शपथ घेऊन सांगू की मी तात्या विंचूचं कोण नाही केलं हो. आईला सगळ्यांना वाटतं मीच कोण केला. मरतोय बहुतेक. आवडे मये, मला सगळे सोडून गेले का रे? माझं काही बहुतेक काय खरं नाही. इन्हीं तो से 10-10 गोली चलाई थी,
सरास पाप है ये, मैं तो कह रहा हूं सबका बाप है ये. हबे हपून पाहिजे ना. हपून का नाम मी तू येतोय तू जातो तिथून. आणि आपण छान पद्धतीनं या ठिकाणी माझे आवाज ऐकले. शेवटचा आवाज हा फार वेगळा आहे. बघूया हा आवाज किती जण ओळखतात. मराठी चित्रपट सृष्टीमधील एक वेगळा छान असा हिरो त्यांचा आवाज काढतो. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा की हा आवाज कुणाचा आहे. नाही चंद्रिके नाही, माणुसकी तर केव्हाच संपली, राहिल्या फक्त आणि फक्त आठवणी. आणि हा दुसरा आवाज. कांते या मायला बाहेर ये, मी तुला जाळून टाकीन, मारून टाकीन तुझ्या आईच्या. हो घरी निघून जा तू. तर हे दोन फार दुर्मिळ आवाज होते. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की हे सगळे आवाज तुम्हाला कसे वाटले. आणि आणखीन सुद्धा काही कलाकारांचे आवाज तुम्हाला ऐकायचे असल्यास नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.